आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक साहेबांनी 1971-72 साली ज्यावेळी दुष्काळ पडला, राज्यात दुष्काळ पडला, त्यावेळी शेतकरी जगला पाहिजे, ग्रामीण भागातली जनता जगली पाहिजे या दृष्टिकोन हेतू समोर ठेवून रोजगार हमी योजना चालू केली आणि ती रोजगार हमी योजना एवढी लोकप्रिय झाली की ती राज्य शासनाची योजना देशाने घेतली, केंद्र शासनाने घेतली आणि देशभरात ही योजना राबवली गेली. मात्र महाराष्ट्राचे या योजनेचे महाराष्ट्र जनक असताना महाराष्ट्रातील रोगराजा शाहूराजा यांची राजधानी यांची कोल्हापूर जिल्हा, या कोल्हापूर जिल्ह्यातच या योजनेचा बोजवारा उडाला आहे. गेले 2-3 वर्षापासून या योजनेच्या बाबतीत शेतकऱ्याचे ज्या विहिरी, सिंचन विहिरी असतील, घरकुल असेल, शेतपानंद रस्ते असतील किंवा गोटे जनावरांचे गोटे असतील, फळबाग, साधी फळबाग लागवड शासन तिकडे म्हणत आहे की वृक्ष लागवड करा, फळबाग लागवड करा, पण या रोजगार हमी योजनेअंतर्गत आम्ही तहसीलदार ऑफिसपासून कलेक्टर ऑफिसपर्यंत फेऱ्या मारल्या, पण गेल्या वर्षीपासून 12 ते 15 महिन्यात अजूनही या योजनेची मंजुरी मिळाली, पण त्या योजनेचं मास्टर निघत नाही. लोकांना मास्टर निघलं तर त्या योजनेचा पैसे मिळत नाहीत. या योजनेचा दृष्टिकोन काय आहे की रोजगार हमी योजनेअंतर्गत 15 दिवसात मागणी काम केलं ग्रामपंचायत की 15 दिवसात काम मिळालं पाहिजे. काम तर मिळतंय, मास्टर निघतंय, 6-6 महिन्यानं मास्टर निघतंय, पण 6-6 महिन्यानं मास्टर निघून त्या लोकांची हजेरी मिळत नाही, त्याचे पैसे मिळत नाहीत, केलेल्या कामाचे पैसे मिळत नाहीत. ते कामाचे पैसे मिळायला 6-6 महिने वर्ष जाते. मग त्या लोकांनी काम करून खायचं काय, आज हा प्रश्न आहे. म्हणून आम्ही या पंचायत समितीला आज सर्व शेतकरी बंधूंना घेऊन या ठिकाणी आलो. प्रत्येक वेळी सांगितलं जाते की आज BDO साहेबांचा संप आहे, आज APOचा बहिष्कार आहे, आज काही निवडणूक आहे, अशा पद्धतीची वेगवेगळी कारणं सांगितली जातात. आज आता सगळ्यात महत्वाचा उद्देश महात्मा गांधी रोजगार हमी योजना ही गेल्या 55 वर्षापासून या राज्यात, या देशात चालू आहे. पण या शासनानं आता योजनेत बदल करायला पाहिजे, शेतकऱ्यांना कसा जास्तीत जास्त लाभ देता येतोय हे बघायला पाहिजे. ते न बघता प्रत्येक योजनेचं जसं नाव बदलायचं चालू आहे तसंही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचं नाव बदलून मला वाटतं विकसित भारत जी रामजी की, अरे पण त्या योजनेला पैसे द्या ना, काम झालेल्या कामांचा पैसे द्या. आज मला वाटतंय 30% इथं मला वाटतं 15,11,000 कामं अपूर्ण आहेत. या कामांना पैसे नाहीत, 30% निधी खर्चाला आहे, निधी परत निघालाय, कामं होत नाहीत. मग चाललंय काय, मग हे रोजगार हमीचं ऑफिस बंद करा ना, कार्यालय बंद करा. हात कशाला वर देतो? आज आम्हाला म्हणायचं आहे या योजनेची एकतर मंजुरी द्या तात्काळ. यात आता परत काढलंय रोजगार हमीची ऑनलाईन हजेरी भरा. काय शेतकरी प्रत्येकाच्या बांधावर जाऊन रोजगार सेवकांना ते भरायचं आहे, काय शक्य होणार नाही. आज 100 ठिकाणी 200 ठिकाणी कामं चालू असतील, 200 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी माणसं असतील, त्याला टाइम लिमिट दिलंय की 11च्या आत तुम्ही ऑनलाईन हे करायचं. हे बघा, कामांची तात्काळ मंजुरी दिली पाहिजे, मास्टर लवकर निघलं पाहिजे, त्यांचा पैसे लवकर जमा झाले पाहिजेत. आणि त्याचबरोबर हे सगळ्यात महत्वाचा विषय ज्या मजुरांची ऑनलाईन हजेरी घ्यायची आहे ते थांबवलं पाहिजे. कारण काय आहे, 200 ठिकाणी जर मजूर काम करत असेल तर एकटा रोजगार सेवक मजूर ऑनलाईन कुठं जाऊन करणार, त्याला 2 तास दिले. 9 ते 11 मध्ये तुम्ही ऑनलाईन मजुरी करायची, मजुरांचा ऑनलाईन नोंदणी करायची आहे. पण तो 200 ठिकाणी कसा जाणार, 200 ठिकाणी वेगवेगळ्या शेतात लोक काम करतच नाहीत, मग त्यांना 200 ठिकाणी 2 तासात पोहोचायचं कसं, आणि ते ऑनलाईन हजेरी भरायची, एक हजेरी भरायला 5 मिनिटं जाते.